नमस्कार सगळ्यांना. आपल्या रेकी लेवल 1च्या या पवित्र आणि प्रेममय प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजपासून आपण एक अशी गोष्ट शिकणार आहोत जी केवळ उपचार करत नाही, तर आपल्याला स्वतःच्या आत्म्याशी जोडते. तर रेकी ही ना कोणत्या धर्माची आहे, ना कोणत्या वस्तूवर अवलंबून आहे, कशावरही अवलंबून नाहीये. फक्त तुमचा श्वास, तुमचा स्पर्श आणि तुमचं मन हेच तिचं माध्यम आहे. तर आज आपली भेट म्हणजेच आपल्या आतल्या शक्तीला एक साथ आहे. एक हाक द्या. तुम्ही प्रत्येक जणांनी हे एक वाक्य आहे ते प्रत्येकाने आपापल्या मनात म्हणा, मोठ्याने म्हणा, कसंही म्हणा, पण म्हणा, मी तयार आहे आता स्वतःवर प्रेम करायला शिकायचंय. म्हणा, प्रत्येक जण म्हणा, मी तयार आहे आता स्वतःवर प्रेम करायला शिकायचंय. सर्वप्रथम मी स्वतःचा थोडक्यात परिचय देते. तर माझं नाव आहे अक्षता देशपांडे. माझा रेकीशी संबंध हा केवळ एक अभ्यास म्हणून नाही, तर एक आत्म अनुभव म्हणून सुरू झाला. कधी दुःखातून, कधी ताणातून, पण या ऊर्जेने मला स्वतःचं रूप दाखवलं. तर आता मी हे तुम्हाला देण्यासाठी इथे आहे. कारण मला माहिती आहे तुमच्याही आत हीच ऊर्जा आहे जी मी अनुभवते आहे. तीच ऊर्जा प्रत्येकाच्या हातात आहे, प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाच्या ध्यानात आहे. ती फक्त अनुभवायची वेळ आता तुमच्यावर आलेली आहे. आता मी हे तुम्हाला देण्यासाठी सुरू करत आहे. कारण मला माहिती आहे तुमच्याही आत तीच ऊर्जा आहे जी मी आता अनुभवत आहे. फक्त हलकीशी जाग करायची वेळ आलेली आहे. तर चला, आता तुम्ही सगळे एक एक करून ओळख करून द्या. तुमचं नाव, कुठून आलाय, तुमचं रेकी शिकण्यामागचं कारण, जे तुमच्या मनाला साथ देत आहे ते प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. काही बरोबर किंवा चूक नाहीये, फक्त खरं बोलायचंय. इथं तुमचं पूर्ण स्वागत आहे आणि इथे तुम्हाला कोणीही जज करायला आलेलं नाहीये. तुम्ही स्वतःच स्वतःचा अनुभव आज घेणार आहात. तर चला, तर मग आता आपण रेकीला सुरुवात करूया. तर रेकी म्हणजे काय, त्यांची ऊर्जा, स्पंदने, जीवनशक्ती हे सगळं आज आपण इथून आजपासून पुढे आपण अनुभवणार आहोत. तर बरं, आपण आता एक पाहूया, तर रेकी म्हणजे काय. तर रेकी म्हणजे एक जपानी शब्द आहे. तर रे म्हणजे युनिव्हर्सल राईट फोर्स एनर्जी, म्हणजेच सगळीकडून वाहणारी एक जीवनशक्ती आहे. आणि की म्हणजे आपल्या शरीरातली ऊर्जा, आपल्या श्वासात, मनात, आत्म्यात, ही प्रत्येकात आहे. म्हणजेच रेकी म्हणजे विश्वातील ऊर्जा आणि आपल्या आतली ऊर्जा याची जोड म्हणजे रेकी आहे. तर एक गोष्ट सांगू का तुम्हाला. आजी आणि नातूची एक गोष्ट आहे. एक छोटा मुलगा असतो, तो खेळता खेळता पडतो, तर त्याच्या पायाला लागतो. तो रडत 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 आजीकडे जातो. आजीनं काही औषध न लावता फक्त त्याचा पाय हातात घेते आणि म्हणते, काही नाही ग बाळा, मी आहे ना.
त्या छोट्याला हळूहळू हळूहळू हळू पूर्णपणे दुखणं शांत होऊ लागतं. हातातून केवळ प्रेमाची, आपुलकीची ऊर्जा जाते. आणि हेच असतं रेकीचं मूळ. रेकीमध्ये आपण हातातून ऊर्जा वाहून देतो, पण ती ऊर्जा आपल्या आतून विश्वाच्या प्रेमातून असते. आता अजून एक आपण गोष्ट करूया. एखादं मूल रडत असतं, बरोबर आहे ना? एखादं मूल रडत असतं, एखादं छोटं बाळ रडतं, तेव्हा आई काय करते? तेव्हा आई त्या बाळाला फक्त कुशीत घेते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. फक्त हात फिरवल्या फिरवल्या ते बाळ पूर्णपणे शांत होतं. तर ते का बरं शांत होतं? त्याला त्या आईच्या हातून मायेची ऊब येते. तीच आहे रेखीची ऊर्जा. फक्त ती आजपासून आपण जागवायची आहे. ही ऊर्जा प्रत्येकाच्या हातात आहे, फक्त आईच्या हातात नाहीये. ती आईच्या हातात आहे, बाबांच्या हातात आहे, आजीच्या हातात आहे, ताईच्या हातात आहे, दादाच्या हातात आहे. आपल्या छोट्या बाळाच्या हातात सुद्धा ती रेखी ऊर्जा आहे. तर तीच रेखी ऊर्जा आपण जागवायचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण एक साधीशी ऊर्जा जागवण्याचा क्रिया करूया. तर दोन्ही हात मांडीवर मोकळे ठेवा आणि डोळे अलगद मिटा. आता दोन्ही हात रब करा. डोळे मिटूनच ते रब करा. आणि आता सावकाश एकमेकांसमोर आणा. पहा, हात आपला खेचला जातोय, जवळ येतोय, खेचला जातोय, जवळ येतोय. हातात काहीतरी व्हायब्रेशन जाणवतील, प्रत्येकाला जाणवतील. डोळे बंद करून बघा त्या व्हायब्रेशनला. काही जाणवलं का? जरा गरमपणा, हलकीशी चुंबनासारखी ओढ, जणू तुमच्या तळहातावर काहीतरी आहे असं प्रत्येकाला काही ना काहीतरी जाणवेल. तर तीच आहे रेकीची ऊर्जा, जी तुमच्या हातून वाहते. ही ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे. आपण तिला आता जाणीवपूर्वक वापरणार आहोत. तर आता कळलं ना रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे हीच ऊर्जा आहे. त्याला आपण अधिक अधिक क्रिया करणार आहोत त्यावर, आणि ही प्रत्येकाच्या हातून वाहते. तर आता आपण रेकीचा इतिहास पाहूया. तर रेकी कुठून सुरू झाली बरं? कोणी आणली इथे? त्या रेकीला कुणी आपल्यात आणलेलं आहे, हे आज आपण पाहणार आहोत. तर रेकीची सुरुवात एका सुंदर प्रश्नातून झाली. मिकाऊ उसुई हे एक शिक्षक होते. मिकाऊ उसुई हे एक शिक्षक होते. एका दिवशी त्यांच्या विद्यार्थ्याने त्यांना विचारलं, येशू ख्रिस्त लोकांवर हात ठेवून उपचार करत होते, तर आपण का नाही बरं करू शकत हात ठेवून उपचार? तर हा प्रश्न त्यांच्या मनात खोल गेला. त्यांनी खूप विचार केला. ते ग्रंथ वाचायला लागले, उपवास करायला लागले. शेवटी त्यांनी पुरावा पर्वतावर 21 दिवस ध्यान करायचा निर्णय केला. तर ध्यान म्हणजे काय? मेडिटेशन. 21 दिवस त्यांनी उपवास करून, निर्जळी उपवास करून त्यांनी ध्यान करायचा निर्णय केला.
तर 21व्या दिवशी त्यांना एक तेजस्वी प्रकाशाचा अनुभव आला. त्या प्रकाशात त्यांना रेकीचं ज्ञान मिळालं. हात ठेवण्याच्या पद्धती, चिन्ह आणि ऊर्जेचे संप्रेषण हे सगळं त्यांना त्या 21 दिवसात अनुभवायला मिळालं. त्यांनी हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. ना पैसे घेतले, ना धर्म विचारला, फक्त प्रेम आणि सेवा केली. आपण त्याच परंपरेचा एक भाग आहोत. तर रेकी कोणत्याही धर्मात नाही, प्रत्येक धर्मात रेकी ही धार्मिक नाहीये, आध्यात्मिक आहे. खूपदा प्रश्न येतो, हे कोणत्या धर्माशी संबंधित असेल का? तर नाही. रेकी ही कोणत्याही धर्माची नाही, ती फक्त आध्यात्मिक आहे, आत्म्याशी संवाद साधणारी आहे. उदाहरणार्थ मेणबत्ती. आपण एक आता मेणबत्ती लावली, तर ही एक मेणबत्ती जेव्हा आपण पेटवतो, मेणबत्ती लावली की ती विचार करते का की हा कोणत्या धर्माचा आहे बरं, आपण ह्याला प्रकाश दिला पाहिजे की नाही? तसंच रेकी सुद्धा असं काहीच नाहीये, सगळ्यांना प्रकाश देते. बरोबर आहे ना? मेणबत्ती सगळ्यांना प्रकाश देते. ती कोणालाही विचारत नाही तू कोणत्या देवावर श्रद्धा ठेवतोस. बरोबर आहे ना? तिचा प्रकाश आपल्याला मिळतो. तसंच रेकी ही सगळ्यांसाठी आहे. कोणत्याही जात, धर्म, वय, लिंग न बघता फक्त जिव्हाळा आणि ऊर्जा वाहणं एवढंच तिला समजतं. आपण तिला जितक्या प्रेमानं अनुभवतो ना, तितक्याच प्रेमानं ती आपल्याला ऊर्जा देते, जिव्हाळा देते. जसं आपलं ध्यान वाढेल तशी ही प्रक्रिया वाढत जाते. फक्त इंटेन्शनने आपली कामं होऊ लागतात. तर हिलिंग म्हणजे नक्की काय? आपण बरेचदा हिलिंग म्हणजे फक्त आजार बरं होणं असं समजतो. पण रेकीमध्ये हिलिंग म्हणजे शरीर, मन आणि भावना यांचं संतुलन आहे. कधी असं झालंय का? कुणीतरी तुमचं मनापासून ऐकलंय आणि तुम्हाला हलकं वाटलं. असं कधीतरी झालं असेल की आपण आपल्या मनातल्या गोष्टी एखाद्याला सांगितल्या, समोरच्यानी ते शांततेत ऐकून घेतल्या. आपल्याला किती बरं वाटतं बरं? सांगा पाहू. ते कुणी जवळ बसलं आणि कुठल्याही औषधाशिवाय तुम्ही सावरला. आपलं किती मन हलकं होतं. आपण एखाद्या आपल्या मैत्रिणीला भेटलो आणि आपल्या मनातल्या गोष्टी त्या मैत्रिणीशी आपण शेअर केल्या, तेव्हा आपल्याला किती बरं वाटतं बरं? तसंच हीच खरी हिलिंग आहे. ती जेव्हा ऊर्जा प्रेमानं वाहते तेव्हा मन शांत होतं, शरीरही हलकं होत जातं आणि आपल्याला पूर्णपणे बरं वाटतं. हीच आहे हिलिंग प्रक्रिया. तर काही जण म्हणतात, माझ्याकडून होईल का? आला असेल ना तुमच्याही मनात हा प्रश्न. ही रेकी ऊर्जा आपल्यातून वाहेल का? आपल्याकडून हे साध्य आहे का? असा आला असेल ना तुमच्या मनात प्रश्न. तसंच होईल, हे प्रत्येकाला होईल, कारण तुमच्यात आधीपासूनच ती शक्ती आहे. फक्त ती शिकण्याची नाही, ऍक्टिव्हेट करण्याची आता वेळ आलेली आहे. तर तीच ऍक्टिव्हेट आपण करणार आहोत. प्रत्येकाच्या हातातून वाहणारी ही ऊर्जा आता तुम्हाला प्रत्येकाला ही ऍक्टिव्हेट करायची आहे आणि ते ऍक्टिव्हेट करण्याचं काम मी करणार आहे. मी माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही पोहोचवण्याची वेळ आलेली आहे. जसजसा आपण श्वास घेतो
तसंच ही ऊर्जा वाहते. पण आता आपण जिला जाणीवपूर्वक प्रेमाने वापरणार आहोत. तर आता या क्षणी तुमच्या आत काय चाललंय बरं? मी स्वतःच्या हिलिंगसाठी तयार आहे का? हा प्रश्न पडला असेल. किंवा माझ्या आत काही हल्लं आहे का? हा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर माझा स्पर्श, माझं अस्तित्व काही बरं करू शकतं का? हा विश्वास वाटतोय का तुम्हाला? मला खरं खरं सांगा. तर प्रत्येकाने हे मला सांगितलं पाहिजे. तर ही गोष्ट प्रत्येकामधून वाहते ह्याची जाणीव करून द्यायची वेळ आता आलेली आहे तुम्हाला. बरोबर आहे ना? तर उद्यासाठी एक छोटीशी तयारी. तुम्ही तुमच्या मनाला एक वचन द्या. या 3 दिवसात मी स्वतःशी प्रेमाने जुळणार आहे. आज रात्री झोपण्याआधी फक्त 2 ओळी लिहून काढा. मी रेकी शिकते. कारण हे तुमचे इंटेन्शन असेल. बरोबर आहे ना? प्रत्येकाला रेकी शिकायची आहे ना? तर आज आपण रेकी म्हणजे काय, त्याचा इतिहास, ऊर्जेची जाणीव, तिचं आध्यात्मिक रूप पाहिलं. बरोबर आहे ना? तसंच उद्या आपण शिकणार आहोत रेकीचे 5 नियम, तत्व, चक्र प्रणाली, हात ठेवण्याच्या मूलभूत पद्धती. हे फक्त सुरुवात आहे. पुढे पुढे अजून दिव्य अनुभवाची तुम्ही वाट पाहताय. बरोबर आहे ना? तुम्ही वाट पाहताय ना? तर चला तर मग. माझं तुमच्यावरती पूर्ण प्रेम आहे आणि आशीर्वाद आहे. तुमचाही माझ्यावर आशीर्वाद आहे. हा असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. धन्यवाद.